हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम। तर आज पुन्हा आपण आपल्या किचनसाठी नवीन एक प्रॉडक्ट खरेदी केलेला आहे। तर तुमच्यासोबतच मी याचं अनबॉक्सिंग करणार आहे। तर हे जे प्रॉडक्ट आहे मी मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं ऑनलाईन। तेव्हा मिंत्रावर सेल चालू होता, त्यामुळे मला हे वेगळ्या प्राईसमध्ये मिळालं। आत्ता कदाचित त्याची प्राईस कमी जास्त असू शकते आणि या प्रॉडक्टची लिंक तुम्हाला हवी असल्यास मला कमेंट करा किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला लिंक मिळू शकते। तर इथं मी एक बॉक्स खोलून घेतला आणि त्या मेन बॉक्सच्या आतमध्ये अजून एक बॉक्स आपल्याला रिसीव झाला होता आणि त्याच्यामध्ये आहेत हे तुम्ही बघू शकता, खूप फेमस असलेले, एकदम व्हायरल आहेत, बऱ्याच यूट्यूबर्सच्या किचनमध्ये दिसणारे हे मार्केट 99चे कंटेनर्स। तर हे टीन मटेरियलपासून बनलेले कंटेनर्स आहेत, खूप अप्रतिम क्वालिटीमध्ये रिसीव होतात। आय नो प्राईस थोडीशी जास्त आहे, पण वर्थ इट आहे गाईज, खरंच वर्थ इट आहे। तुम्ही एकदा पे कराल आणि हे जे कंटेनर्स आहेत ना ते भरपूर लॉंग लास्टिंग आहेत, तुम्ही भरपूर वर्ष वापरू शकता आणि फूड सेफ आहे मटेरियल, त्यामुळे काळजी नाही। आजकाल सगळ्यांना माहिती आहे प्लास्टिक किती हार्मफुल आहे, त्यामुळे प्लास्टिकचे कंटेनर वापरणं टाळलेलंच बरं। तर हे कंटेनर खूप छान रिसीव झालेत आणि एअर टाईट आहेत। याचे झाकण आहेत त्याला मस्त असं रबर आहे आणि 4 कंटेनर आहेत, टीसाठी, शुगरसाठी, बिस्किटसाठी आणि नमकीनसाठी असे आहेत। जे चहापत्ती ठेवायला आणि साखर ठेवायला कंटेनर मिळालेत आपल्याला, त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 900 ml आहे, म्हणजे एक अर्धा किलो तुम्ही साखर आणि अर्धा किलो चहापत्ती ठेवू शकता। आणि बिस्किट आणि नमकीनसाठीचे जे कंटेनर आहेत ते मोठ्या आकाराचे आहेत, ते 1.7 लिटर्सचे आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असा तुमचा खाऊ बसतो। तर हे 4 कंटेनर इनफ होऊन जातात आणि हे मागवायचं रिझन म्हणजे तुमची लहान मुलं जर असतील तर तुम्ही काचेचे कंटेनर वापरू शकत नाही, कारण ती खाऊ घ्यायला जातील आणि ते फुटून जाऊ शकतात। तर हे बेस्ट आहे, पडलं तरी काही होत नाही आणि रियुजेबल आहेत अर्थातच। तर हे छान असे कंटेनर वर तुम्ही बघू शकता, फूड सेफ आहे, हँड वॉश आणि एअर ड्राय, डू नॉट स्क्रब किंवा एअर टाईट पण आहेत आणि हे आपल्याला घासायचे नाही आहेत, साबणाच्या पाण्याने, निरमाच्या पाण्याने स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता आणि खूप सुंदर आहे। डिशवॉशर सेफ नाही आहे, डिशवॉशरमध्ये वगैरे तुम्ही धुवू शकत नाही आणि जो आपला नॉर्मल कात्या असतो प्लास्टिकचा तो वापरायचा, घासायची गरज पडलीच तर तुम्ही जो आपला स्टील स्क्रब असतो तो वापरू नका। तर चला तुम्हाला दाखवते माझ्या किचन कॉर्नरचा फायनल लुक। तर हे डबे मी व्यवस्थित असे सोप वॉटरनं स्वच्छ करून सुकवून पुसून घेतले आणि त्यानंतर वापरायला काढले। तर किचन कॉर्नरचा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे। तुम्हाला पण असंच काहीतरी मिनिमलिस्टिक आवडत असेल आणि त्याच्यामुळे लुक पण छान दिसायला हवा आणि वापरायला पण व्यवस्थित अशा वस्तू तुम्ही शोधत असाल तर हे कंटेनर्स नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता। हे जे वुडन स्टँड आहे ते सुद्धा मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, त्याचा पण रिव्ह्यू आपल्या चॅनलवर आहे, तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि तरीही तुम्ही कमेंट केली तर मी लिंक सेंड करून देईन। तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।